नमस्कार, आप देख रहे हैं भी आईपी न्यूज चैनल, जहां खबरें मिलती हैं सबसे पहले। जुलूस और गणेश विसर्जन को लेकर भद्रकाली पुलिस स्टेशन में आज एक अहम मीटिंग आयोजित की गई। इस बैठक में पुलिस अधिकारियों ने स्पष्ट किया कि दोनों कार्यक्रमों के दौरान शांति बनाए रखना सभी की जिम्मेदारी है। बैठक की अध्यक्षता शहर के खतीब हिजामुद्दीन आशरफी ने की। इस मौके पर पुलिस उपायुक्त मोनिका राउत ने कहा, जुलूस और विसर्जन के दौरान कोई भी अफवाह न फैलाएं, अफवाहों पर विश्वास न करें। गणेश विसर्जन में कोई अड़चन न आए, इसके लिए जुलूस खत्म होने के बाद सभी डेकोरेशन तुरंत हटा लें। बैठक में एसीपी नितिन जाधव, वरिष्ठ निरीक्षक राकेश चौधरी, पीआई नितिन अहिरे और अन्य अधिकारी मौजूद रहे। इसके अलावा समाज के कई सम्मानित नागरिक, शांतता कमेटी के सदस्य और मुस्लिम समाज के लोग बड़ी संख्या में उपस्थित रहे। पुलिस ने अपील की है कि सभी मंडल अपने अपने चौकों पर स्वयंसेवक नियुक्त करें और पुलिस को सहयोग करें ताकि किसी भी प्रकार की अनुचित घटना न हो। ऐसी ही हर बड़ी और सटीक खबर पाने के लिए जुड़े रहिए। खबरें मिलती हैं सबसे पहले। वीडियो को लाइक, शेयर और चैनल को सब्सक्राइब करना न भूलें। चॅनल संपादक इब्राहिम खटीक, नाशिक। मेन म्हणजे जुलूस मार्गाची या ठिकाणी जी पाहणी झालेली आहे त्याबाबत चर्चा झाली। मार्गामध्ये बॅरिकेटिंग कुठं करायचं, कोणते गणपतीचे पॉइंट रस्त्यामध्ये येत आहे, त्या सर्वांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली आणि जुलूस कोणत्या वेळेला निघेल, कोणत्या वेळेला थांबेल त्याबाबतची देखील या ठिकाणी चर्चा झाली। स्वयंसेवकांची यादीची देखील या ठिकाणी देवाणघेवाण झालेली आहे। तर पोलिसांकडून जुलूस मार्गामध्ये कुठल्याही प्रकारे अडथळा येणार नाही यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे। बंदोबस्त लावला जाणार आहे, ठिकठिकाणी बॅरिकेटिंग या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्या सर्वांचं नियोजन झालेलं आहे आणि त्या अनुषंगानेच त्याची माहिती देण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली होती। मॅडम, आपण सोशल मीडियाचं त्या प्लॅटफॉर्मच्या आधारे मी सर्वांना सोशल मीडियावरती लक्ष ठेवण्याच्या बाबतीमध्ये आवाहन केलेलं आहे। कुठल्याही प्रकारे अप्रिय घटना पसरवू नका आणि जर असं काही लक्षात आलं तर तात्काळ पोलिसांशी या ठिकाणी संपर्क साधा असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे अफवा पसरवू नका आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका या गोष्टीवरती भर देण्यात आले। सर्व जुन्या नाशकामध्ये जुलूसचा जो मार्ग आहे किंवा गणपतीशी रिलेटेड जो मार्ग आहे त्या सर्व ठिकाणी आमचे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत। सर्व कॅमेऱ्यांचं चेकिंग देखील झालेलं आहे। काही कॅमेऱ्यांच्या ठिकाणी आम्ही अनाउन्समेंट सिस्टीम देखील या ठिकाणी बसवत आहोत की जेणेकरून पोलीस स्टेशनला बसून त्या ठिकाणी आम्हाला तिथल्या क्राऊडला किंवा तिथल्या लोकांना काही मार्गदर्शन करता येईल किंवा काही सूचना देता येतील, तर तशी देखील व्यवस्था आम्ही केलेली आहे।